काही मुद्द्यांची तीव्रता जनतेची निश्चितपणानं या दिसून येते आणि तीव्रतेने एखादा प्रश्न पोटतिडकीनं बांधणं हे लोकशाहीचं सगळ्यात मोठं लक्षण आहे. तिथं लोकशाही खऱ्या अर्थाने जिवंत आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी मोकळ्या मनात हे प्रश्न आता सभेचा मी अध्यक्ष पण आम्ही सभात पंचायत समिती आणि म्हणून मी दोन्ही बाजून आपल्याला हा कारभार एकत्र पुढे घेऊन जायचा आहे. अनेक प्रश्न आपल्या समोर आले, अनेक वेगवेगळे प्रश्न मांडले, तीव्रता त्याची जाणवली. दीपक आव्हाडी पाहिजे जे प्रश्न पुन्हा पुन्हा मी मांडत नाही. हे एका वेळी साध्या सोप्या सरळ भाषेत त्याचं उत्तर की जिथं जिथं गातानपणा दिसून आलेला आहे त्याला कुणालाही सोडणार नाही. एखादाही सोडणार, अधिकारीही सोडणार नाहीत, कॉन्ट्रॅक्टरही सोडणार. आणि दुसरी बाजू हे जे विषय डॉक्टर बाबासाहेबांनी उपस्थित केले नोकरदारावरती त्या नोकर जागीच्या भरतीच्या संदर्भानं डॉक्टर साहेब तुम्हालाही संपूर्ण माहिती आहे, दीपक आव्हाडांना संपूर्ण माहिती आहे, राजकीय नेत्यांना संपूर्ण माहिती आहे. गेले 4 वर्ष शिंदे साहेब मुख्यमंत्री होण्याच्या अगोदर 4 ते 5 वर्ष त्या नोकरवट्ट्यात थांबलेले आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा नोकरवट्ट्यात सुरू झाले. आता प्राथमिक शिक्षक हा एकंदर आपण घेतला तर 11,900 शिक्षक महाराष्ट्रात, तर जेवढ्या रिकाम्या जागा आहेत त्या सर्व बातम्याचं सगळ्या ऑर्डर आता बाहेर पडायला लागले. शिक्षक आता हजर व्हायला नाही. MSc तसंच होणार, आरोग्य खात्याचं तसंच होणार. प्रत्येक खात्याची नोकरवरती ही मनावर शासनाने घेतलेली आहे. आता काही ठिकाणी अडचण आता जलसंपदा नोकरवरतीच आहे, परंतु एकच उमेदवार इंजिनियर सुप्रीम कोर्टात गेला. 12,000 लोकांची नोकरवरती थांबली गेली 3 वर्ष. अशा काय अडचणी निर्माण होत्या, परंतु या सर्व अडचणीवर मात करून आपण सर्वांनी आतापर्यंत 4 वर्ष व्यवस्थित या तालुक्याचा कारभाराचा गाडा पुढे चालवला. इथला सर्वात या बाबतीत मनापासून अभिनंदन करतो. कारण जनतेच्या सहकार्याशिवाय ती गोष्ट घडत नसते. वस्तू त्या तीव्रते प्रश्न जे आहे ते पाण्याचे प्रश्न आहे. 2 गोष्टी यावेळी अडचण झाली. एक तर निसर्गानं आपल्याला पाहिजे तसा पाऊस दिला आणि त्यामुळे संपूर्ण सांगोला तालुक्याच्या प्रत्येक गावाच्या पाण्याची पातळी प्रचंड खाली येते. सर्व विहिरी वनावर आणि बोरवेल्स नाटत जाते. एका बाजूला आपल्यासमोर परिस्थिती आहे, दुसऱ्या बाजूला जलजीवनचं काम चालू झाल्यामुळे त्या मोठ्या कॉन्ट्रॅक्ट पाईपलाईन जोडण्याच्या नादात जुनी आपली थोडी गजलेली अशी कष्ट चालू होती. ते कोणत्या फाटची पाईपलाईन फुटती, 5-6 गावाला थोडं पाणी जायचं लगेच. ते दिवस करून मार्गी लावून 5-6 दिवस त्या गावाचे अडचण असे काय प्रश्न निर्माण झालेले आहे. परंतु आता हे सभेतले सगळे विषय समोर घेण्यासाठी मी एवढं तुम्हाला सांगतो. येणाऱ्या टंचाईच्या काळातल्या या 6 महिन्यात सावणात आपल्या जनतेला कुठल्याही गावांना अडचण येणार नाही. तो पाण्याचा प्रश्न असो, कोणताही त्यांचा प्रश्न असो, तो प्रश्न निश्चितपणानं मार्गी लावला जाईल, सोडवला जाईल. आता अधिकारी आबाई 2-3 सूचना केल्या आणि एक तीव्रता आहे. फौजदार साहेब प्रत्येक जण उठलाय वळवून नाव. आता हे तुम्ही म्हणाव घ्यायचं नाही, तुम्ही ठाव
संपूर्ण तालुक्यात एकदा वाळू बंद करून टाका आणि लोकांना त्याचा न्याय. अनेक त्यातून वारावाऱ्या वेगवेगळ्या मिळत आहेत, त्यावर आपण सर्वांनी लक्ष केंद्रित होईल. नोकर वर्ग त्या ठिकाणी ना बॅकग्राऊंड सेवक तलाठी राहायला पाहिजे, विठुराबाईंनी मागणी तीच. पण आपण विनंती करून ग्रामसेवक तिथं राहणार नाही, तलाठी तिथं राहणार नाही. तहसीलदार साहेबांनी तलाट्यानं तिथं राहण्याचं बंधन केलं पाहिजे आणि BDO साहेबांनी ग्रामसेवकाला त्याच्या गावी राहण्याचं बंधन केलं पाहिजे. जोपर्यंत यांच्याकडून कडक निर्णय होत नाही, आपण किती त्या ठिकाणी त्या अधिकाऱ्याला बघून त्याचा उपयोग होणार. कारण प्रशासन यांना चालवायचं आहे. एवढे या बाबतीत तुम्ही काळजीपूर्वक दखल घ्या. 1 एप्रिल मान्य दिला पाणी आणि 1 एप्रिलपर्यंत मी जुळून या तलाव बघतोय, हातीचे सगळे बंधारे बघतोय. पुन्हा एकदा कोळ्याला थोडं पाणी घेतो आणि तिथून थोडं मान्य दिखते. पाण्याच्या संदर्भातले आपण देऊ पूर्णपणे हे पाणी येणार आहे, वासांचं पूर्णपणे पाणी येणार. अडचण आपल्या समोर झाली ती अडचण आहे निरावगवा कालव्याची. 5 TMC पाणी या ओळी पावसाळ्यात कमी होतं पहिल्याच नाही कसा तरी गेल्या वर्षी पाळी आपण ऊस रानात भरपूर लोकांची आणि पिकं असल्यामुळं अधिकाऱ्यांना सातत्यानं सांगून 3 आठवडे करावं ज्यादा चालू आहे. यश मिळवून त्या फारचं भरणं चांगलं जातं. यावेळी आता पाणी आले चिकमोतपर्यंत पाणी आज संध्याकाळी पोचतोय, तिथून खाली जात आहे. 2 महिन्याची पाळी आपल्या सगळ्याला कसकती घ्यावी लागणार आहे. पिकापुरतं पाणी हा भाव त्या ठेवून ही पाळी आपल्याला पार पाडावी लागणार आहे. सर्वांना आता या ठिकाणचे प्रश्न आव्हाने बाबासाहेबांनी साठी आहे. त्या अधिकाऱ्याला आपण रागावर प्रश्न सुटत. पंडित जवाहरलाल नेहरू ज्यावेळी त्यांच्या शिपायावर खवळायचे त्यावेळी त्याला साहेब इधर आ जाओ, मोती ते लावून साहेब आप इधर आ जाओ. तसं नोकर वर्गानं स्वतः या आमसभेच्या भावना समजून घ्यावा. मी तुम्हाला कुणाला काय वाईट बोलणार नाही, पण या लोकांचा आवाज आहे तो शहाजी पटलाचा आवाज आहे असं समजू. पण प्रत्येक गोष्टी इथं दखल घ्या. तुम्ही त्याचा रिझल्ट लोकांना दिला पाहिजे. पुन्हा तेच प्रश्न मी घेत आहेत. आमसभा ही एक संसदापणे वार्षिक आपला अहवाल असलेला आढावा असतो. उद्या असणं आपलं काम चालूच आहे. जिथं जिथं अडचणीतील किंवा जिथं मी काही खराब लागत असं तुम्हाला वाटत असं त्या ठिकाणी मी निश्चितपणे उभा राहतो. गेल्या 4 वर्षात कधीच नाही शेतीला पाणी देण्याचा विक्रमी प्रस्थापित केला. पिण्याच्या पाण्याच्या संदर्भाने मोठं यश मिळवले. हा सगळीकडे पिण्याच्या पाण्याच्या संदर्भाने फार मोठमोठ्या नेत्यांचं तालुका आज 150-200 टँकर आतापर्यंत 97 साली पिण्याच्या पाणी नसती तर आज आपल्याला 500 टँकर लागले असते. परंतु या नियोजनामुळं आपण अजून LJP माने साहेब तुम्ही अनेक वेळा मला थोडं खोटं बोलताय. मी दरवेळी गरीब माणूस म्हणून मावतो, पण इथून पुढे जर तुम्ही मला खोटं बोलला तर मी 100% लेखी पत्र देऊन तुमच्यावर ॲक्शन घेणार. त्या कुठेही वस्तू तुम्ही समजू नका, कारण तुम्ही 3 वेळा मला सापडताय. मी सांगताय त्या गावची पाणी टाकी वाटलेली आहे, ती गाव नसते टाकीत पाणी एक ठेव असं व्हायचं नको ना. मला सांगा तिथं पाणी नाही पाठवायला लागते काय करायला आपण नियोजन दाखवू. तुम्ही म्हणून नियोजन दाखवू. पण असं एकमेकाला जर या वाट उभी केली तर भयावह काळ आहे. जनतेचं या ठिकाणी परीक्षा होऊ नका. आज जनतेनं आतापर्यंत आपल्याला भरपूर साथ दिलेली आहे, त्यांनी आशीर्वाद दिलात.
आजची बिहार सभा आपण सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. हसून करून एक मुद्दा फौजाचा आहे ते तुषार इंग्रजांनी होता. कुठंतरी कोण चालते म्हणून कुणावर तरी फार विडीवार गुन्हे अजिबात नोंदवून घेऊ नका. तुम्ही मना दीपराबाला बाबासाहेबांकडून माहिती घ्या ही तडीपार करण्याचा केस आहे का आणि त्यावर पुढचा निर्णय घ्या. कोण तर मध्ये येणार आमची नावं सांगणार आम्हाला काय अर्थ माहीत नसतंय आम्ही आमच्या कामात राहतो. तर या संदर्भानं तो एक मुद्दा आहे. पोलीस खात्यानं थोडं सतर्कते देण्यात काम करावं आणि कुणावर अन्याय होणार नाही एकाही नागरिकावर याची काळजी करावी एवढं पोलीस खात्याला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो. माझी आता सुरेश तुला बोललो आहे माझी दुसरी दार मीचा बी दार कार्ड आहे. तुला जास्त बोलत होता तर आम्हाला सांगितलं होतं मीच खाली उतरून जातो त्याला घेऊन जातो दार काढायला. तुम्ही सगळ्यांनी साथ दिली त्याबद्दल मनापासून आपला आभार मानतो. जय हिंद.